मुंबईचं जर सत्तेचं गणित सातत्याने राखून ठेवायचं आहे ना, तर त्याच्यासाठी भाजपाला आता एक पाऊल मागे जावं लागणार. भाजपा जिंकली, आता ती तहात किती जिंकते या पुढच्या हे हे पाहायला हवं. पण शिंदेंना रोखण्याचे जे काही भाजपाचे प्रयत्न होते ते स्पष्ट होते, ते काय लपून राहिले नाही. फक्त बार्गेनिंग पॉवर मुंबईमुळे शिंदेची वाढली. ठाकरेंना मतदारांनी नाकारलं, यापेक्षा सुरुवात ठाकरेंपासून झाली. तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणारच नाही, मतदार तुम्हाला कसे स्वीकारणार? ठाकरे बंधूंनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून घ्यायची गरज आहे आता खरं तर. कारण मुंबईत तुम्ही लढणार आणि इतरत्र तुम्ही बघणार देखील नाही, तर हे असं होणार नाही, असं होत नसतं. बहुसंख्य मुंबईतला किमान त्या भागातला 70% मराठी माणूस हा ठाकरेंच्या बाजूने उभा राहिलाय. त्यावरून दिसतं असं की विरोधी स्पेस आहे, तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनत करण्याची जर किती तुमची तयारी आहे ना, यावर पुढचं गणित अवलंबून आहे. सोपा गोष्ट नाही आहे अद्वैतजी. सलग 2 वेळा एक हाती सत्ता त्यांनी आणल्या. मी तुम्हाला मागे म्हणालो त्याप्रमाणे आनंद दिघेंनाही हे साध्य झालं नव्हतं, एक हाती सत्ता ठाण्यावर आणणं. त्यांनी 2 वेळा आणलं, संघटित शिवसेना असताना आणि शिवसेनेत फुटल्यानंतरही त्यांनी. नमस्कार, बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. मुंबई तसंच MMR इथल्या महापालिकांचे निकाल लागलेले आहेत. MMRमध्ये शिंदेंना घेरण्याचे जे प्रयत्न आहेत ते भाजपकडून झालेले आहेत. आपल्यासोबत जयेश सावंत सर आहेत, लोकसत्ताचे ब्युरो हेड. त्यांनी आधी जी मुलाखत दिली होती त्यातली जी त्यांची निरीक्षण होती ती तंतोतंत खरी ठरलेली आहेत की हळूहळू शिंदेंच्या भोवतीचा फास जो आहे तो आवळला जाईल, किंवा त्यांना आवळा दिलेला आहे ठाणे कल्याण डोंबिवलीचा आणि कोहळा काढून घेतलेला आहे बाकीच्या महापालिका जर बघितल्या तर. पण हे सगळं करताना मुंबई महापालिकेचं रिफ्लेक्शन काय पडलेलं आहे तिथून आपण सुरुवात करूयात. सर, खूप स्वागत आहे. आपण MMRवरती बोलूच, पण आत्ता मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेंना डाऊनसाईज करण्याच्या नादात तुमचं तेही निरीक्षण बरोबर ठरलं की त्याला डाऊनसाईज केलं जाईल, कटसाईज केलं जाईल. झालं असं की भाजपची दमछाक झाली आहे. मॅजिक फिगर गाठताना केवळ 2 नि जास्त आहेत, ते पण शिंदेंचा टेकू घेऊन. दुसरा कुठलाही चंक पण दिसत नाही एवढा 26चा वगैरे. त्यामुळे शिंदे हेच पर्याय आहे. त्यामुळं ज्या सगळ्या किल्ले आहेत शिंदेंकडे आलेले आहेत. त्यामुळं आता शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली. नाही, मला असं वाटतं कालचे जे काही निकाल आले ना पूर्णच महाराष्ट्रभर किंवा MMR पट्ट्यातही, तर ठाणे शहराचा अपवाद वगळला ना, तर शिंदे या निकालांनी खूप काही समाधानी असतील असं मला वाटत नाही. पण राजकारण किती मजेदार असतं लक्षात घ्या. एकीकडे काय म्हणतात त्याला, फार समाधानाची प्रतिक्रिया त्यांची नसेल, पण मुंबईचे जे काही आकडे आले ना, तर त्या आकड्यांमुळे अचानक असं झालं की त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढली आणि मला असं वाटतं की त्यांची गरजही, त्यांची उपयुक्तताही वाढली, अचानक वाढली. असं जे दिसत होतं की भाजपा खूप मोठा पल्ला गाठेल, तर तसं त्यांनी तो गाठलेला आहे. नंबर 1 पक्ष आहे, पण तो काय अगदी एकांगी ते जाऊ शकत नाहीत यापुढे. दुसरी गोष्ट ना, भाजपा पण हुशार पक्ष आहे, लक्षात घ्या. त्यांना ही शिंदेची गरज त्यांनी ओळखली होती आणि मुंबईचे निकाल पाहिले तर शिंदेची आवश्यकता त्यांना का वाटत होती निवडणुका पूर्वीपासून, ते तर आपल्याला दिसेल. जर शिंदे नसते, म्हणजे शिंदेच्या 27-28 जागांचं गणित सोडून द्या तुम्ही, पण अनेक मराठी बेल्ट्समध्ये लढायला त्यांना शिंदेची माणसं हवी होती. अदरवाईज मला असं वाटतं भाजपाचा काही उद्धव ठाकरे बंधूंचा आकडा आणखी वाढलेला दिसला असता. तर त्यामुळे शिंदेची पॉवर त्यांना, काय म्हणतात, त्यांना मदत त्यांना हवी होती, ती त्यांनी घेतली आणि यापुढेही ती त्यांना लागेल. त्यामुळे शिंदेंना एकूण शिंदे निकालाविषयी समाधानी असतील का, तर मला नक्की वाटतं ते नसतील, ठाण्याचा अपवाद वगळला तर. पण बार्गेनिंग पॉवर वाढल्याचा आनंद मात्र त्यांना असू शकेल. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की एक ठाणे अपवाद सोडलं तर काही फार खुश होण्याची परिस्थिती नाही. तिकडे आपण येऊच यात. परंतु अचानक मुंबईतल्या फिगर्समुळं त्यांची उपयुक्तता जी आहे, गरज ती ओळखलेली आहे. आणि आता जी काही चर्चा सुरू आहे, ठीक आहे, गॉसिपिंग असू शकतं की 28 नगरसेवक ताजमध्ये आहेत आणि महापौरपदाची ऑफर ते देतील की काय. दुसरीकडं संजय राऊतांनी पण आपल्याला टाकून दिला की BJPला सत्तेपासून रोखण्यासाठी आमचा पण प्लॅन आहे, आम्ही तो वेळीच हे करू. तर गॉसिप जरी सोडलं तर शिंदेंचा स्वभाव, प्रकृती बघता काय करतील शिंदे? नाही, राजकारणात कोण काय करेल ना, हे एवढ्या लवकर आपल्याला सांगता येत नाही. पण मला असं वाटतं की शिंदेंनी जो 2.5-3 वर्षांचा जो नॅरेटिव्ह ठेवलाय ना, हिंदुत्ववादी सरकार, विचारांची, बाळासाहेबांच्या विचारांची बांधिलकी, तर असं असताना आणि काय महायुतीत आम्ही एकाच विचारांचे आहोत वगैरे वगैरे, तर असं असताना शिंदे काही फार मोठं काही धाडस करतील असं मुळात काही मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, पुन्हा पुन्हा मी जे सांगतो ना, की शिंदेची गरज ही
शिंदेनी महाशक्तीभोवती स्वतःचं ना खूपच गरज बांधून ठेवलेली आहे. आणि ते एवढे काय म्हणतात एवढे त्यांची एवढी हे आहे महाशक्तीची त्यांना एवढी आवश्यकता आहे की मला वाटत नाही की भाजपाच्या सुप्रीम लिडरशिपच्या पलीकडे जाऊन शिंदे काही करतील. हा आता राजकारणात एक दबाव तंत्राचा भाग असतो आणि मला असं वाटतं हा केवळ मुंबई पुरता दबाव नाहीये. आजूबाजूला जे MMRचे निकाल लागलेत, राज्यभरात जे निकाल लागलेत, तर तिथले जे काय पॉवर गेम्स असतील यापुढचे, तर मुंबईच्या जोरावर ते बऱ्यापैकी सेटल करण्याचा शिंदे प्रयत्न करतील. जसं आपण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मागच्या निवडणुकीत पाहिलं होतं. उद्धव ठाकरे आणि भाजप म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये अवघ्या 2 किंवा 3 नगरसेवकांचं अंतर होतं. पण पुढच्या येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुका होत्या. तर त्या बळावर फडणवीसांनी अख्खी महापालिका देऊन टाकली होती उद्धव ठाकरेंना. आणि त्याचे मध्यस्थ कोण ठरले होते तेव्हा? तर एकनाथ शिंदे ठरले होते. तर मला असं वाटतं की एका पालिकेच्या माध्यमातून आपल्याला अनेक ठिकाणच्या सेटलमेंट्स करता येतात. तर शिंदे त्यामध्ये हुशार आहेत या सगळ्या राजकारणात. बरोबर आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणता की 5 वर्ष पहिल्यांदाच महापालिका मिळालेली आहे. भाजपला पण ते टिकवून ठेवणं गरजेचं आहे. आणि शिंदे हे महाशक्तीच्या वतीत इतके आहेत की बघा ते अजित पवारांप्रमाणे फार अंगावर पण घेत नाहीत. आणि एकदा नगरपालिकेमध्ये झालं किंवा त्यांनी ते पाळलं पण युती धर्म वगैरे जे काय तो टीका. पण आपण आता MMRमध्ये येऊयात. ठाण्यामध्ये शिंदेना एखादं यश मिळालं ते अपेक्षितच होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र 4चाच डिफरन्स आहे. तर थोडंसं जिथं युती झाली तिथं आपण बोलतोय की भाजपच्या वाढलेल्या सीट्स आणि शिंदे ठाण्यात कम्फर्टेबल आहेत पण कल्याण डोंबिवलीमध्ये नाही. तर हे परिवर्तन जे आहे ते तुम्ही कसं बघता आहात? कारण इथं थ्रेट सुरू होते. मी तुम्हाला सांगू का, शिंदे काल एका अर्थाने नशीबवान ठरले. जर मुंबईचा निकाल असा आला नसता तर शिंदेच्या अडचणी मला अधिक वाढताना दिसत होत्या, ज्या आम्ही सातत्याने सांगतोय. पण आता भाजपाला मुंबईत शिंदेची गरज आहे. भाजपाला अपरिहार्यता आहे भाजपाला आता शिंदेंना सोबत जुळवूनच घेणं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतर शहरांमध्येही शिंदे कदाचित मैत्रीचा फॉर्म्युला पुढे रेटतील. आणि जिकडे ते लढले एकमेकांच्या विरोधात तिथेही कदाचित नाही युतीनीच आपल्याला जायला हवं असा ते फॉर्म्युला पुढे जर त्यांनी केला तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही. कारण आज तुम्ही मजादार एक गोष्ट पाहिली डोंबिवलीचा मी उल्लेख करीनच की गणेश नाईक आज अचानक असं येऊन पत्रकारांना म्हणाला की आता शत्रुत्व संपलं, आता आपल्याला एकत्र काम करायला हवं. आणि त्यांनी घोड्यांचाही उल्लेख केला नाही, टांग्यांचाही उल्लेख केला नाही, कोण बेपत्ता झालं हे असंही ते म्हणाले नाहीत. तर मला असं वाटतं हा नायकांच्या राजकारणाचा जरी भाग असू शकला तरी मुंबईत जी भाजपाची गरज अचानक शिंदेची गरज भाजपाला वाटू लागलाय ना, तर त्याच्यामुळे कदाचित भाजपाचे काही नेत्यांचे सूर आता थोडे नरमाईचे आले तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. अदरवाईज तुम्ही बघा डोंबिवलीत 54 शिंदे सेना आहे, 50 भाजपा आहे. इतर जर गणित भाजपाने बांधायचे ठरवलंच तर भाजपा तिथे त्यांचा महापौरही बसवू शकतो. म्हणजे काही सांगता येत नाही. पण आता कदाचित मुंबईमुळे मला असं वाटतं भाजपाच्या नेत्यांना एक पाऊल मागे जावं लागतंय. कारण बहुमतापासून भाजपा खूप दूर आहे, मुंबईत खूपच दूर आहे. त्यामुळे त्यांना शिंदे लागतील सोबत. काँग्रेस सोबत तर ते जाण्याची शक्यता दिसत नाही. आणि सध्या तरी ते काय फार उद्धव ठाकरे किंवा मी हा पर्याय भविष्यात होणारच नाही असं म्हणणार नाही मी. पण ठाकरे बंधूंना लगेच ते जवळ घेतील अशी शक्यता सध्या कमी वाटते. जो नॅचरल अलायन्स आहे त्याला दूर ठेवून. त्यामुळे मला असं वाटतं शिंदे नशीबवान ठरलेत मुंबईच्या निकालामुळे. त्यामुळे मुंबईमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय अपरिहार्यता जी आहे ती दिसते आहे. आणि दोघांनाही एकमेकांची गरज आहे. कोणीच आता इथं गडबड करून चालणार नाही. पण हे सोडलं जिथं आपण युती झाली हे बघितलं, मुंबईमध्ये पण बघितलं किंवा ठाणे कल्याण डोंबिवली जिथं युती झालेली नाही आणि जिथं खरा सामना होता, तुम्ही सातत्याने सांगत होता की सामना आहे तिथं शिंदे विरुद्ध भाजप असाच आहे आणि तसाच दिसला आपल्याला. तर त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग निकाल पण आलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर सांगितलं की बाबा वसई विरारमध्ये ठाकूर तसंच झालेलं आहे किंवा मीरा भाईंदरमध्ये भुईसपाट झाली जरी प्रताप सरनाईकांनी काय काय केलं असलं तरी. आणि उल्हासनगरच्या तिथं अंबरनाथसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मला थोडं इकडं जायचं आहे की आता जिथं युती नाही आहे आणि जिथं एकमेकांसमोर हेच होते, अगदी नवी मुंबई सहित जरी नायकाचे सूर बदलले असले तरी तिथं तुम्हाला आत्ता काय दिसते? कारण तुम्ही आधी जे बोला तसंच घडलंय काय? नाही, घडलं तर तसंच शिंदेंना हा घेरण्याचाच प्रयत्न होता. यात काही सांगायचे आज खूप एक रील फिरतंय, ते या भागातलं नाहीये, कुठल्या तरी बाहेरच्या भागातलं आहे. त्यांना देवेंद्रजी त्या आमदारांना फोन करून सांगतात
की बघ तू युती नको म्हणालायस ना, तर बघा मी लगेच तुझं ऐकलं आणि तुझं अभिनंदन, तू थोडा साहब आपका मैंने सुना वगैरे वगैरे, आणि तुम्ही म्हणालात तू धन्यवाद, तुम्ही युती केली नाही वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं झालं. तर याचा अर्थ काय होता? निवडणुकांच्या आधी शिंदेंना अनेक ठिकाणी घेरायचं अशाच पद्धतीचीच आखणी सुरू होती आणि ती नवी मुंबईत दिसली, ती मीरा भाईंदरमध्ये दिसली, ती उल्हासनगरात दिसली. हे सगळं तसंच राजकारण सुरू होतं. अडचण मात्र भाजपाची आता अशी झालेली आहे की मुंबईत शिंदेंची जर गरज लागली तर शिंदेंनी जे काही अटी शर्ती समजा ठेवल्या, आणि समजा असं शिंदे म्हणाले की चला मुंबईत मी तुम्हाला पाठिंबा देतो, पण मला तुम्ही काय म्हणतात त्याला, नवी मुंबईत सत्तेत घ्या, कल्याण डोंबिवलीचा सत्तेचा मोठा वाटा सातत्याने माझ्याकडे राहील. तर याला भाजपा आता कसं फेस करताय ना, कारण शेवटी मुंबई महापालिका आहे, लक्षात घ्या. मुंबईचं जर सत्तेचं गणित सातत्याने राखून ठेवायचं आहे ना, तर त्याच्यासाठी भाजपाला आता एक पाऊल मागे जावं लागणार. भाजपा जिंकली, आता ती तहात किती जिंकते या पुढच्या, हे पाहायला हवं. पण शिंदेंना रोखण्याचे जे काही भाजपाचे प्रयत्न होते ते स्पष्ट होते, ते काय लपून राहिले नाहीत. फक्त बार्गेनिंग पॉवर मुंबईमुळे शिंदेची वाढली. त्यामुळे हुकमाचे पत्ते जे आहेत ते शिंदेकडे राहणार आहेत, कारण मुंबईची जी सगळी महापौरपदाची आणि जी चावी आहे तीच त्यांच्याकडे आहे. पण मला असं म्हणायचं की आता आपण समजा बघितलं की उल्हासनगरसारखी परिस्थिती आहे की जिथं आता हे 37 किंवा 38 आहेत, आणि अंबरनाथमध्ये बघितलं आपण ती ठिणगी पडली होती. आता इथं वंचितचे 2 त्यांना एकदम भाव आलेला आहे. इथं परत काही रवींद्र चव्हाण अशी काही खेळी करू शकतात का, ज्याच्यामुळे मग श्रीकांत शिंदे रवींद्र चव्हाण सामना रंगला होता वगैरे? अद्वैतजी, रवींद्र चव्हाण ठरवलं तर बऱ्याच खेळी करू शकतात, त्यात काही मला काय त्यात आश्चर्य वाटणार नाही. अंबरनाथ सारख्या छोट्याशा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदासाठी आणि नगराध्यक्ष पदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीत चव्हाणांनी ज्या ज्या काही खेळी खेळल्या आहेत ना, तर ते काही श्रीकांत शिंदे विसरले असतील असं मला अजिबातच वाटत नाही. अडचण मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे, आता बघा उल्हासनगरमध्ये दोघांचे नंबर, शिवसेना 38 आणि भाजपा 37 आहे, 2 वंचित आहे, एक काहीतरी काँग्रेस वगैरे आहे. त्यामुळे जर महापौर पदाचा पल्ला गाठायचा आहे तर ते वंचित आणि एक जो काँग्रेसचा हे आहे, नगरसेवक आहे, त्याला खूप महत्त्व आलेलं आहे. मी असं ऐकतोय की तिथे दोन जे वंचितचे नगरसेवक निवडून आलेत त्यांच्याशी शिंदेंनी संपर्क साधला. तुम्ही भाजपासोबत जाणं हे खूपच टोकाचं होईल, आमच्यासोबत या. म्हणजे तिथे महापौर बसवण्याच्या दृष्टीने शिंदेंनी प्रयत्न ऑलरेडी सुरू केलेले आहेत. पण मला मजेदार गोष्ट अशी दिसते, कल्याण डोंबिवलीत शिंदेचे 54 आले, 68 जागा लढवल्या, 54 जागा त्यांच्या निवडून आल्या. भाजपाने 54 जागून 50 निवडून आले. त्यामुळे उद्या जर भाजपाने असा प्रस्ताव ठेवला की आम्हाला 2.5 वर्षाचा महापौर पद पाहिजे, तर काय करणार? तर कशा पद्धतीची आखणी असेल पुढे? आता ह्या काही अडचणीचे मुद्दे नक्की झालेले आहेत, काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं मुंबईचा ट्रम्प कार्ड हातात लागल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते कदाचित बोलण्यामध्ये पुढे राहतील, बोलणीमध्ये पुढे राहतील. फारच इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत या सगळ्या गोष्टी याच्यामुळं. पण आपल्याला अजून ठाकरे बंधू वगैरेंकडे वळायचं आहे, पण त्याच्या आधी वसई विरार तुम्ही सांगितलं होतं की ठाकूरांची चलती तर ती दिसलीच, आणि जबरदस्त दिसली. म्हणजे सगळीकडं बाकी ठिकाणी भाजप आणि हे असताना तिथं मात्र त्याने तो गड राखलेला आहे आणि दणदणीत आणलेला आहे. तर हे काय झालं, म्हणजे त्याच्या आधीची काही कारणं आहेत, जे काही घडलं होतं विधानसभेला, लोकसभेला वगैरे, काय वाटते तुम्हाला? ठाकूर ना ग्रासरूट लेवलला वसई विरारमध्ये तगडेच आहेत, यात काय वाद नाही. मी तुम्हाला सांगू का मजेदार गोष्ट, की खूप दुर्लक्षिला गेलेला लढा आहे. पूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांची चर्चा झाली, पण एक शहर ना कदाचित एका कोपऱ्यात असल्यामुळे खूप दुर्लक्षिला गेलं, आणि ते म्हणजे वसई विरार. त्या भागात ठाकूरांनी जो काही वर्षभर लढा दिलेला आहे, मला असं वाटतं वर्षभर म्हणणार नाही मी, त्या आधीपासून त्यांनी जे भाजपाला अंगावर घेत केलेलं आहे. काय झालंय बघा, तिन्ही ठाकूरांचा जे पालघर जिल्ह्यातला खासदारकीचा उमेदवार पडला, विधानसभा निवडणुकीत स्वतः ठाकूर पडले, त्यांचा मुलगा पडला, त्यांचा तिसरा उमेदवार जो आमदार होता तो पडला. त्यानंतर ईडीचं धाडसत्र सुरू झालं महापालिकेवर. तिथल्या महापालिका आयुक्तांना ईडीने अरेस्ट केली. ही अख्खी महापालिका भ्रष्टाचाराचं केंद्र आहे अशाच पद्धतीची आखणी केली गेली. भाजपाने साम दाम दंड भेद सगळे प्रकार तिकडे वापरले. ठाकूरांचे नगरसेवक फोडले, त्यांना उमेदवाऱ्या दिल्या, त्यांच्या नातेवाईकांना जवळ केलं. एवढं सगळं असूनही ना ठाकूरांनी स्वतःचा बेस कायम ठेवला
आणि ते त्यांच्या ज्या ताकदीचे भाग होते म्हणजे त्यांचे जे उजव्या बाजू होत्या त्यावर त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केला नाही. त्यांनी ते वसई, विरार, नालासोपारा त्यांचे जे तळागाळातले उमेदवार होते त्यांना त्यांनी ताकद दिली. अग्रेसिव्हली जसं गणेश नाईक एकनाथ शिंदेंना नवी मुंबईत पूर्णपणे आक्रमकपणे उत्तर देताना दिसत होते, तसं ठाकूरांनी केलं. एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष, एवढ्या ताकदीचा पक्ष, ज्या पक्षाचे पंतप्रधान आहेत त्या पक्षाला मी माझ्या छोट्याशा पक्षाच्या बळावर अंगावर घेतोय. मला असं वाटतं त्यात ठाकूर यशस्वी ठरले. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या निकालामध्ये ना काय म्हणतात त्याला, ती लक्षवेधी निवडणूक होती. ठाकूरांनी ज्या पद्धतीने खेचून आणलंय, मला असं वाटतं त्यांचा ग्रासरूट लेवल काय ताकदीचा आहे यातून स्पष्ट होतं. आणि भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला सरेंडर न होता आव्हान देणं, आक्रमकपणे जे उभारले ते यशस्वी झाले, त्याचं ठाकूर हे उदाहरण आहे. आता आपण ठाकरे बंधूंकडे येऊयात. म्हणजे MMR मध्ये खास करून मला असं वाटायचं की एक सभा झाली ठाण्यामध्ये, आणि आपण बघितलं की मनसे भोपळा आणि शिंदेच्या इकडं मशाल पेटली वगैरे, ते खूप सिम्बॉलिक आहे. एक आली फक्त जागा. कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी काही न करता उद्धव ठाकरेंना 10 किंवा यांना 5, आणि ठाण्यामध्ये जरी त्यांचे उमेदवार निवडून आले असतील, मतं चांगली घेतली असतील ना, तर काय झालं म्हणजे की का ठाण्यामधल्या काय मराठी माणसाला सेंटिमेंट नाही आहेत किंवा काय आहे? खरं तर उद्धव ठाकरेंची सुरुवात पण ठाण्यापासूनच झाली होती, आणि बाळासाहेब ठाकरेंचं पण एक हे होतं. काय झालं? किंवा इकडं बघा, मीरा भाईंदरमध्ये ती घटना घडली होती मारहाणीची वगैरे, तिथूनच तो सगळा मराठीचा टेम्पो आला. का ठाकरे बंधूंना म्हणजे दुर्लक्ष केलं? काय काय झालं? ठाकरे बंधूंना दुर्लक्ष केलं असं मी नाही म्हणणार. ठाकरे बंधूंनी दुर्लक्ष केलं असं मी म्हणेन. आणि मजेदार गोष्ट अशी आहे, जागा दिसल्या नसल्या ना तरी तुम्ही जर मतांची संख्या पाहाल त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या अनेक ठिकाणी लक्षणीय मतं मिळालेली आहेत. म्हणजे ठाण्यातल्या काही जागा त्यांच्या अगदी 100, 200, 500च्या फरकाने गेलेल्या आहेत. 10-10, 11-11 हजार मतं त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना, आर्थिक बाजू कमालीची कमकुवत असताना, कुठल्याही यंत्रणेची साथ नसताना ठाकरेंच्या उमेदवारांना ठाण्यासारख्या शहरात, जो शिंदेंचा बालेकिल्ला आहे, गड आहे, तिथेही खूप चांगली लक्षणीय मतं अनेक भागांमध्ये मिळालेली आहेत. मी असं म्हणणार नाही पूर्णपणे ठाणे महापालिका क्षेत्रात मिळालेली आहेत, पण अनेक भागांमध्ये मिळालेली आहेत. स्थानिक नेता कोण ताकदीचा नव्हता. स्वतः काय म्हणतात त्याला, राजन विचारेंच्या मिसेस पराभूत झाल्या. त्यामुळे महापालिका स्तरावर जे एक स्ट्रॅटेजी आखावी लागते ना पूर्ण शहरभर, तसं कोण राबवणारा नेता नव्हता. असं असतानाही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना खूप चांगली, अनेक ठिकाणी लक्षणीय, लक्षात राहावी अशी मतं मिळाली. मला असं वाटतं ठाकरे बंधूंनी जर मुंबईच्या पलीकडे थोडासा अधिक वेळ व्यतीत केला असता ठाण्यात, थोडी ताकद लावली असती. आपण जे आधीपासून म्हणतोय उद्धव राज ठाकरे चला सोडून देऊया आपण, किमान आदित्यांनी जरी ठरवलं असतं की मी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा ठाण्यात बसेन, चर्चा करेन, स्थानिक यंत्रणांशी बोलेन, मी तुमच्या सोबत आहे, असा त्यांना एक फील देईन, एवढं जरी केलं असतं ना तर मला असं वाटतं ठाकरे बंधूंच्या 5-1 जागा लागायला काही हरकत नव्हती. त्यामुळे ठाकरेंना मतदारांनी नाकारलं यापेक्षा सुरुवात ठाकरेंपासून झाली. तुम्ही मतदारांपर्यंत पोचणारच नाहीये तर मतदार तुम्हाला कसे स्वीकारणार? कल्याण डोंबिवलीची मजा बघा हो. कल्याण डोंबिवलीत 9 ठाकरेंच्या जागा आल्या, 5 मनसेच्या जागा आल्या, सभा नाही, काही स्थानिक यंत्रणा नाही, त्यांचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख निवडणुकीच्या तोंडावर सोडून गेले होते. फक्त मुंबईतल्या नॅरेटिव्हच्या जोरावर तुम्ही कल्याण डोंबिवलीसारखं शहर राखत नाही, पण काही जागा तुम्ही मिळवता. मला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून घ्यायची गरज आहे आता खरं तर. कारण मुंबईत तुम्ही लढणार आणि इतरत्र तुम्ही बघणार देखील नाही, तर हे असं होणार नाही, असं होत नसतं. गृहीत धरून नाही चालणार केव्हा हे होईल. असं होणार नाही. आणि गमत म्हणजे बघा, ठाण्याच्या सभेमध्ये ती जी उमेदवार आहे, जिला ऑफर दिली होती, तिला वगैरे आणलं वगैरे, आणि अविनाश जाधव सारखा कार्यकर्ता जेव्हा लढतोय या सगळ्या बिनविरोध विरुद्ध कोर्टात याचिका वगैरे फेटाळली, पण एक सगळीकडे ते वातावरण पण निर्माण झालं होतं ना ह्याचं सगळं. मला ते विचारायचं की असं असताना सुद्धा अविनाश जाधवनी जे काही रान पेटवलं होतं, पण त्याच वेळेस राजू पाटील यांचं नाव न घेता रवींद्र चव्हाणांनी जे एक काढी टाकली, एक मित्र जो आहे तो आला आणि दुसरा पण येणार आहे वगैरे, एक नाव न घेता वगैरे, तर ह्याचा काय परिणाम झालाय का उलटसुलट? अविनाश जाधव असेल, राजू पाटील, हे मला विचारायचं. नाही, मला तोच मुद्दा म्हणायचा आहे की लढणारी स्थानिक लोक अजिबातच नाही आहेत ठाकरे बंधूंकडे, असं मला वाटत नाही.
ती आहेत. पण ठाकरे बंधूंनी त्यांना वेळ दिला पाहिजे, त्या शहरांना वेळ दिला पाहिजे, तिथल्या संघटनेला वेळ द्यायला पाहिजे आणि त्या पातळीवर त्या आघाडीवर काही फारसं काही होताना मला जाणवत नाही, मला ते दिसत नाही. आपण अगदी लोकसभेच्या निवडणुका असो म्हणजे शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर या दोन बंधूंनी किंवा आता बंधू आता एकत्र आले, परंतु उद्धव ठाकरेंनी पण या शहरांकडे काही फार गांभीर्यानं पाहिलेलं नाही. तुम्ही अलीकडच्या काळात ना देवेंद्र फडणवीसांचा एक इंटरव्ह्यू मी ऐकण्यासारखा होता आणि त्यांना असा प्रश्न विचारला, "अहो तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी गल्लोगल्ली फिरताय." त्यावर त्यांचं उत्तर असं होतं, ते म्हणाले, "कार्यकर्ता हा बेस असतो पक्षाचा आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. जर तुमचा बेस तुटला तर वरती दिल्लीतपर्यंत पोहोचणार कसे आम्हाला? त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला हवं, कार्यकर्ता आमच्यापर्यंत पोहोचला." मला असं वाटतं की हे जर देवेंद्र फडणवीसांना लागू होत असेल ना, तर ते ठाकरे बंधूंना लागू होत नाही का? त्यांना तर होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचा वेळ द्यावा, थोडंसं बाहेर पडावं. मुंबईत बघा ना, मुंबईत त्यांनी मेहनत घेतली नंतर. ते त्यांच्या सभा खूप तुरळक झाल्या असल्या, लोकं म्हणत होती यांच्या सभा का होत नाही, पण ते शाखा-शाखांना भेटत होतं. अख्खं कुटुंब शाखा-शाखा, त्याचा फायदा झाला ना. मराठी बहुल वस्त्यांमध्ये मुंबईत मराठी माणूस ठाकरेंच्या बाजूने उभा राहिलाय. हे जे काय 71 हा जो काही आकडा आला ना, मराठी माणूस उभा राहिलाय. ठाकरेंनी जी साथ घातली मराठी माणसाला, मराठी माणसाने त्याला ओढ दिलेली आहे. मग मला तुम्ही सांगा, अशीच तुम्हाला सातत्याने ठाण्यात, कल्याण डोंबिवलीमध्ये, महाराष्ट्राच्या इतर भागात वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला द्यावी लागेल, त्यासाठी मेहनत करावी लागेल. बघा, तुम्ही उल्लेख केला देवेंद्र फडणवीसचा कार्यकर्ता. ते जे व्हिडिओ किंवा पिक्चर व्हायरल झालं की मंदा म्हात्रेंचा हात त्यांनी धरलेला आहे. म्हणजे गणेश नाईकांना पूर्ण दिलं, मंदा म्हात्रेंना फार न दिलं. पण मंदा म्हात्रेंना काय वाटलं असेल की आज माझा नेता मला बसतोय, तर हेच तुम्ही जे म्हणता की शक्ती देणं, जेस्चर देणं. हो, तोच मुद्दा आहे ना. म्हणजे बघा, मंदा म्हात्रे या निवडणुकीत निर्णायक होत्या का? तर मला अजिबातच वाटत नाही निर्णायक त्या होत्या. पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा स्टेजवर जाण्यापूर्वी त्यांचा हात धरला, त्यांना पुढे घेऊन गेले. मग मंदा म्हात्रेंनी लगेच एक मुलाखत दिली. थोडासा जो काय म्हणतात डावलल्या गेलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनातला जो राग होता ना, तो या एका छोट्याशा कृतीमुळे थोडासा कमी झाला. लक्षात घ्या, म्हणजे हे 100% नवी मुंबई नायकांनी मिळवली. म्हणजे नवी मुंबईचे नायक गणेश नाईकच असं या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आलं. पण हे जरी असलं ना, तरी थोडासा जो काही डॅमेज कंट्रोल काय म्हणतात डॅमेज होणार होता, ते थोडंसं कंट्रोल करण्याचं काम एका कृतीने केलं बघा. अगदी छोटं, म्हणजे आपण एरवी त्याच्याकडे मी अजिबात असं म्हणणार नाही की त्याचा फार मोठा परिणाम झाला. पण मला असं वाटतं अशा तुम्हाला कृती कराव्या लागतात, असं तुम्हाला वागावं लागतं, असा तुम्हाला मेसेज द्यावा लागतो. कार्यकर्त्याचं बळ त्याला थोडं पाठीवरती थाप जो आहे नाराज झालेला आहे त्याला द्यावी लागते. आता आपण थोडंसं राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादींकडे येऊयात. 15 मिळालेले आहेत. मला वाटतं शरद पवारांच्या पक्षाला 12 का 15, 8 का 10 अजित पवारांच्या ह्याला मिळालेले आहेत. म्हणजे बघा, एकेकाळी नाही म्हटलं तरी कलानी, ठाकूर वगैरे आणि शरद पवार एक वेगळंच हे होतं, तुम्हाला माहितीच आहे तो इतिहास. पण नंतरच्या काळामध्ये परांजपे असते, परांजपेचा मुलगा वगैरे किंवा आता जिथे आव्हाड वगैरे असं असताना या दोघांनी पण काय हे एकत्र आल्यामुळे आव्हाड नाराज झाले, अजित पवार शरद पवार काय झालं नेमकं म्हणजे राष्ट्रवादीचं या सगळ्या ठाणे आणि MMR मध्ये नुकसान झालं. आता तुम्ही बघा ना, या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य असं राहिलं, जे म्हणजे आव्हाडांना कळवा मुंबऱ्याचा त्यांचा गड राखता नाही आलेला. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबऱ्यात 5 MIMच्या जागा आल्या. आव्हाड इतकी वर्ष त्या भागात राजकारण करतात, त्यांनी MIMचा मोठा शिरकाव कधी होऊन दिला नाही त्या मुस्लिम बहुल पट्ट्यामध्ये. पण यावेळी आव्हाडांचा गुंता वेगळा होता. राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी, त्या अजित पवारांचा राष्ट्रवादीचा नेता त्या भागातला नजीब मुल्ला आहे, म्हणजे तेही मुसलमान आहेत. तेही तिथे लढत होते. म्हणजे ते त्यांनी तिकडल्या लोकांना ताकद दिली. MIM लढत होतं. त्यामुळे मतविभागणीचा सरळ फटका आव्हाडांना बसला. आणि मला असं वाटतं की पुढची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक असू शकते याची चुणूक या निमित्ताने दिसून आली. कळव्यात त्यांना अनेक भागात धक्का दिला. तर खरे यापूर्वीच बसले होते, अनेक त्यांचे निष्ठावंत शिंदेच्या गोटात गेले होते. त्यानंतरही त्यांनी बऱ्यापैकी तिकडे एक फाईट देण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं ते खूप मोठे लूजर, म्हणजे काय म्हणतात सर्वात जास्त लूज कोणी केलं तर जितेंद्र आव्हाडांनी केलं. एक गोष्ट मान्य करावी लागेल, तो माणूस निष्ठेला धरू नये इतकी वर्ष, विचारधारेला म्हणजे त्यांची जी काही विचारधारा असेल त्या विचारधारेला धरू नये.
पण हे सगळं करत असताना ना आपण कधी कधी खूप स्टबन होतो, आपण खूप काय म्हणतात हट्टी होतो की काय, याचा विचारही त्यांना करावा लागेल या निमित्ताने. कारण काही ठिकाणी राजकारणातली जी लवचिकता आहे ना, ते आव्हाड कुठेतरी मिस करतायत मला असं दिसतंय आणि त्याचा त्यांना त्यांच्या ग्राउंडमध्ये फटका बसताना दिसतोय. शेवटी येताना एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे ज्या घटनेची पूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली, जसं अविनाश जाधवचं होतं किंवा ते कल्याण डोंबिवलीचं बिनविरोध प्रकरण वगैरे, ते म्हणजे तो बदलापूरचा जो सहआरोपी होता, त्याला हे करणं आणि त्याला इतकं झालं की तडकाफडकी स्वीकृत नको राजीनामा द्यावा लागला. याचा काय असा फार ह्याच्यामध्ये परिणाम दिसला नाही. म्हणजे मला यासाठी विचार आहे की असे मुद्दे जे आहेत ते नाही चालत किंवा त्याचं काहीच प्रतिक्रिया उमटली नाही, एवढे निर्ढावलेले आहेत राजकारणी गृहीत, काय कसं कसं अनालिसिस करायचं? मला अद्वैतजी काय वाटतं माहितीये का, की अगदीच परिणाम होत नाही. आपण ना खूप आकड्यांवर बघायला जातो. आपल्याला वाटतं या आकड्यांमुळेच ह्याचा परिणाम झाला आणि आकडे नाही मिळाले तर ह्याचा परिणाम नाही झाला. पण मला सांगा ना, काहीही कुठलीही शक्ती पाठीशी उभी नसताना या ठाकरेंच्या, दोन ठाकरे बंधूंच्या अनेक उमेदवारांना जी मतं मिळालेली आहेत ना, ती एकदम दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहेत. म्हणजे असं बोललं जात होतं निवडणुकांपूर्वी, की काही ठिकाणी पॅनल सिस्टममध्ये ठाकरेंचे उमेदवार 8-8, 7-7, 10-10 हजार मतांनी पडतील. एवढा दारुण पराभवही काही ठिकाणी नाही झालेला. त्यामुळे मला असं वाटतं लोक अजिबातच विचार करत नाहीत. लोक विरोधी स्पेसच नाही क्रिएट करत पाहत आहेत लोक. तर असं आपल्याला म्हणता येणार नाही. स्वतः शिंदे जिथे राहतात त्यांच्या मतदारसंघात नगरसेवकाचा उमेदवार पडलाय ना, त्याची कारणं स्थानिकही असतील. मी असं म्हणणार नाही की ती शिंदेविषयीची नाराजी आहे, अजिबात नाही. ती असती तर पूर्ण शहरभर असती. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर विरोधी पक्षांनी, विरोधी नेत्यांनी जर मशागत करायची ठरवली तर या महाराष्ट्रात, या मुंबई महानगर प्रदेशात, इव्हन मुंबईमध्ये एक विरोधी स्पेस आहे. आणि मी हे म्हणतोय याचं मोठं उदाहरण म्हणजे मुंबई शहर. तुम्ही मशागत केलीत, तुम्ही मेहनत केलीत, तीही मर्यादित स्वरूपाचीच होती असं माझं मत आहे. पण तरी तुम्ही किमान शेवटच्या 20 दिवसात, महिनाभरात मेहनत केली, एक आखणी केलीत, त्याचं तुम्हाला फळ मिळालंय की. मराठी माणूस मुंबईतला उभा राहिलाय ना तुमच्या मागे. म्हणजे आपण जर उद्याचं कालचं गणित पाहिलं अद्वैतजी, तर 71 ज्या जागा मिळतात त्या बहुसंख्येने मराठी माणसांनी दिलेल्या आहेत. याचा अर्थ बीजेपीला मतदान झाले नाही का मराठी माणसाचं, झालंही असेल कदाचित, पण बहुसंख्य मुंबईतला किमान त्या भागातला 70% मराठी माणूस हा ठाकरेंच्या बाजूनी उभा राहिलाय. यावरून दिसतं असं की विरोधी स्पेस आहे, तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनत करण्याची जर किती तुमची तयारी आहे ना, यावर पुढचं गणित अवलंबून आहे. घोडबंदर असेल, तिथली वाहतूक ट्रॅफिक असेल किंवा एकूणच शिंदेवरती जे आरोप गणेश नाईकांनी केले किंवा भाजपने पण केले वगैरे, ही सगळी कोंडी फोडतील शिंदे या सगळ्या ह्याच्यामध्ये, चक्रव्यूहामध्ये, राजकीय चाटमारीमध्ये? नाही, मला एक माझा महत्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का, की शिंदेची ना ठाण्यामध्ये कमालीची संघटनात्मक ताकद आहे. आणि शिंदे फुटल्यानंतरही ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. शिंदेसोबत जवळपास 99% त्यांची शिवसेना आली. म्हणजे जी त्यांचं, म्हणजे अलीकडच्या काळात शिंदे असं म्हणाले किंवा त्यांचे सुपुत्र म्हणाले की आमचा पक्ष नवीन आहे. म्हणजे तो शिवसेना जरी त्यांच्याकडे असली तरी पक्ष, जी काही संघटना आहे ती नवीन आहे त्यांची. असं जरी असलं तरी ठाण्यात त्यांच्यासोबत जुनी, नवी, मध्यकालीन अशी सगळी संघटना आहे, लक्षात घ्या. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ठाण्यात जे जे करावं लागतं ते शिंदे सतत करतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, शिंदे महाराष्ट्रभर फिरतात, मुंबईत जातात आणि शेवटी येतात त्यांच्या ठाण्यातल्या बंगल्यावर. म्हणजे ते ठाण्याकडे अगदी म्हणजे थोडंसंही दुर्लक्ष करत नाहीत. म्हणजे आता माझ्यावर ते एकदा असं सभेत म्हणाले की आता माझ्यावर कामाचा व्याप एवढा वाढलाय की ठाण्याची जबाबदारी आता तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या. असं त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं. प्रत्यक्ष असं तरी केलं का? त्यांनी असं केलं नाही. ते जातात, ते महाराष्ट्रभर फिरतात, वेगवेगळे दौरे करतात, वेगवेगळ्या निवडणुकांसाठी राबतात, पण शेवटी आढावा बैठकी ठाण्यातच घेतात. अजूनही म्हणजे शिवसेनेचं, म्हणजे जुन्या शिवसेनेचं मुख्यालय जसं शिवसेना भवन, तसं या नव्या शिवसेनेचं मुख्यालय हे आनंद आश्रम आहे ठाण्यातलं, लक्षात घ्या. आज सगळ्या बैठका, प्रमुख निर्णय आजही शिंदे तिथे घेत असतात. एकही कार्यक्रम, आनंद दिघे यांच्या काळापासून सुरू झालेला एकही कार्यक्रम शिंदे चुकवत नाहीत. कुठलेही काय म्हणतात त्यांच्या ज्या संघटनात्मक परंपरा आहेत त्या ते मोडत नाहीत. तर त्यामुळे ठाण्यात एवढे प्रश्न असूनही लोक कमी अधिक प्रमाणात पिचले असतानाही
संघटनेच्या जोरावर त्यांचं जे एक नेटवर्क आहे ना, त्याच्यामुळे ते विजय खेचून आणतात. आणि सोपं गोष्ट नाही आहे अद्वैतजी. सलग 2 वेळा एक हाती सत्ता त्यांनी आणलाय. मी तुम्हाला मागे म्हणालो त्याप्रमाणे आनंद दिघेंनाही हे साध्य झालं नव्हतं, एक हाती सत्ता ठाण्यावर आणणं. त्यांनी 2 वेळा आणली. एक संघटित शिवसेना असताना आणि शिवसेनेत फुटल्यानंतरही त्यांनी आणलेली आहे. शेवटचा प्रश्न अर्थातच MMRमध्ये जी सगळी विकास कामं होत आहेत, नवी मुंबई विमानतळ असेल किंवा वाढवण असेल, त्याच भागातून आता बुलेट ट्रेन वगैरे जाते आणि आर्थिक ज्या सगळ्या गोष्टी घडतात, कंट्रोल जो आहे तो सगळा महत्त्वाचा आहे, बरोबर. म्हणजे हा जो इतर जे रण पेटले ते मुळात त्यासाठीच पेटलेला आहे. तर या सगळ्या आता निकालांच्या नंतर कंट्रोल काय राहणार आहे? कारण तुमच्याच लोकसत्ता संवाद कार्यक्रमामध्ये 40,000 कोटींना ब्रेक वगैरे अमुक तमुक हे असं पण ऐकायला मिळते. त्यामुळे आता जे आर्थिक सगळं इथलं गणित आहे त्याच्यावरती ह्याच्यामध्ये कसा कंट्रोल राहील शिंदे फडणवीस? नाही, MMR वर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा हा पूर्ण प्रयत्न यापुढेही करत राहणार, यामध्ये शंका नाही. जरी मुंबई महापालिकेत भाजपाला शिंदेंच्या मदतीची सतत आवश्यकता लागणार असेल, तरी केवळ मुंबई महापालिकेमुळे MMR संपूर्ण क्षेत्र ते शिंदेंना सहजासहजी देऊन टाकतील असं तर चित्र दिसत नाही. एवढा मोठा बेस त्यांचा तयार झालेला दिसतोय. लक्षात घ्या तुम्ही, मीरा भाईंदर सारखं शहर त्यांनी एक हाती, आणि ते पण काय म्हणतात त्याला, राक्षसी बहुमताने निवडून आणलेलं आहे. नवी मुंबई सारखं शहर त्यांनी कम्फर्ट मेजॉरिटी आहे. गणेश नाईकांना त्यांनी ती जबाबदारी सोपवली, त्यांनी ती आणलेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कमी जागा लढवून ते शिंदे सेनेच्या अगदी जवळ आहे. वसई विरारमध्ये ठाकूर जरी जिंकले असते तरी तिकडे भाजपा हा एक विरोधी फोर्स राहणार. पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या काय खासदार त्यांचाच आहे, त्यामुळे तिकडे एक तो राजकीय फोर्स आहे. ठाण्याचा जो आता ग्रामीण पट्टा सुरू होईल, जो जिल्हा परिषद सुरू होईल, तिथेही शिंदेच्या विरोधात मला असं वाटतं हे सगळे भाजपाचे नेते स्थानिक पातळीवर एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतीलच. त्यामुळे असा समज शिंदेंनीही करून घेऊ नये की मुंबई महापालिकेत आपली गरज आहे, त्यामुळे भाजपला आपण कधीही आणि कसेही वाकवू. एवढा सहजासहजी काही वाकणारा भाजपा असा पक्ष असं मला वाटत नाही. तो तात्कालिक सेटलमेंट करेल भाजपा, मी असं म्हणणार नाही, पण पूर्णपणे सूट मिळेल शिंदेंना असं दिसत नाही. शिंदे कितीही म्हणत असले, शिंदेंना आता अलीकडच्या काळात कोणीतरी असा प्रश्न विचारला की तुम्हाला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न होतोय, तर काय म्हणणं आहे तुमचं? ते पटकन म्हणून गेले, मी काय अभिमन्यू आहे का? मी अभिमन्यू नाही आहे. भाजपाने मला अभिमन्यू, म्हणजे भाजपाने नाही म्हणाले, पण मी अभिमन्यू नाही आहे एवढंच ते त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले. पण मुद्दा असा आहे, ते अभिमन्यू असतील का नसतील हे पुढे काळ ठरवेल, पण घेण्याचा तर त्यांना प्रयत्न नक्की होतोय. ते मान्य करत नाहीत आणि ते मान्य करणारही नाहीत कदाचित, पण घेण्याचा प्रयत्न. आणि MMR मधली जी आर्थिक ताकद आहे ना, जो अवाढव्य ताकद आहे, अजस्त्र कोट्यावधी रुपयांची जी ताकद आहे ना, ती भाजपा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढच्या काळात काम करेल. कल्याण डोंबिवलीत तर 100%च्या मार्गावर ते पुढच्या काळात जातील. ठाण्यात ते शिंदेना ठाणं सोडतील, पण MMR मध्ये ते 100%साठी प्रयत्न करतीलच असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न, जर समजा घेरण्याचा प्रयत्न झालाच पुढच्या काही कालावधीमध्ये, तर जसं आता हे ठाकरे बंधू एक आले, पवार काकापुतणे एक आले, तर ठाकरेंकडं जायची शक्यता कितपत आहे? परत एकदा साथ घातली आणि इकडं फारच जर त्रास द्यायला लागले वगैरे, का परतीचे दोर जे आहेत ते पूर्ण कापलेले आहेत शिंदेसाठी? मला हे बघा, राजकारणात असा काय भविष्यवेध घेता येत नाही. म्हणजे असंच होईल आणि असं होणारच नाही असं राजकारणात कोणी दाव्याने सांगू शकत नाही. पण या नेत्यांचे सध्याचे स्वभाव गुण पाहता सहजासहजी हे शक्य होईल असं मला वाटत नाही. उद्या जर आपल्याला भाजपा आणि ठाकरे एकत्र येताना दिसले तर आश्चर्य वाटून घेता कामा नये. पण हे तुम्ही जो कॉम्बिनेशन विचारताय तो मला सहजासहजी होताना दिसत नाही. पण राजकारण ही खूप प्रवाही गोष्ट असते. राजकारणात अनेक पोत बदलतात, बिघडतात. त्यामुळे आपण काही भविष्य नाही सांगू शकत. पण मला असं वाटतं पुढचा काळ मजेदार आहे. त्यामुळं खूप धन्यवाद जयेश सावंत. तुम्ही तपशीलवारपणे नेमकं काय घडतं MMR मध्ये, पुढं काय घडू शकतं, जरी भविष्यवेध नाही तरी कशा पद्धतीनं शिंदेना घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरूच आहे. पण शिंदेच्या हातामध्ये आता
ट्रम्प कार्ड आल्यामुळे मुंबईचं तेवढं सोपं राहिलेलं नाही आणि दोघांनाही राजकीय अपरिहार्यता आहे. त्यामुळे समन्वयानेच काही काळ तरी वाटचाल करावी लागेल. प्रेक्षक हो, तुम्हाला एकूणच शिंदे, MMR, फडणवीस किंवा ठाकरे बंधू या सगळ्यांच्या या महापालिका निवडणुकामधला परफॉर्मन्स असेल किंवा आताची जी गणित आहेत, जे सगळं विश्लेषण सामंत यांनी सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं? त्यांची भूमिका, त्याची मांडणी तुम्हाला पटली का? तुमची काय मत आहेत या सगळ्या विषयावरती ती तुम्ही जरूर नोंदवा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नक्की नोंदवा ह्याच्यामध्ये आणि बघत राहा बोलबोल.